नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. शहरातील रस्ते खड्ड्यात गेले असून अधिकारी जबाबदारी झटकून एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. पुण्याची खड्ड्यांचे शहर ही ओळख पुन्हा निर्माण होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी खड्ड्यात गेला आहे, अशा शब्दात सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासनाच्या नावाने बोंबा मारल्या. विरोधी पक्षांनीही प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. शहरातील खड्ड्यांमुळे काँग्रेसला सत्ता गमवावी लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या काळातही शहर पुन्हा खड्डेमय झाले आहे. याबाबत सत्ताधारी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडली. वॉर्ड कार्यालय आणि महापालिकेचा पतविभाग एकमेकांकडे जबाबदारी झटकत आहे. तांत्रिकदृष्ट्या कोणतीही कार्यवाही केली जात नाही. तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. काही वर्षांपूर्वी खड्ड्यांचे शहर ओळख निर्माण झाल्यानंतर स्थिती सुधारली, मात्र आज परिस्थिती परत वाईट आहे. खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा झालेला नाही. गेल्या 15 दिवसांमध्ये खड्डे वाढले आहेत, त्याची कारणे शोधावी. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी पावसाळ्यापूर्वी निविदा काढूनही कामे पूर्ण झाली नसल्याचे सांगितले. महापौरांनी हस्तक्षेप करून तत्काळ खड्डे बुजवण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. शंकर केमसे म्हणाले, खड्डे पाहायचे असतील तर कर्वे रस्ता पौड रस्त्यावर यावे. अगदी उंटावर बसून चालल्यासारखी वाहन चालकांची स्थिती होते. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांनाच कामे दिली जातात. त्याबाबत सखोल चौकशी करावी. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी मुख्य रस्त्यांसाठी तरतूद उपलब्ध करून देण्याची सूचना केली. गटनेते सुभाष जगताप यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. मेधा कुलकर्णी यांनी खोदकामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी खर्च झालेले 270 कोटी रुपये खड्ड्यात गेल्याची टीका केली. पथविभागाकडून केवळ जबाबदारी ढकलण्याचे काम केले जात आहे. पथविभागाचे अधिकारी वॉर्ड कार्यालयात जायला सांगतात आणि ते परत इकडचा रस्ता दाखवतात. अधिकाऱ्यांनी नगरसेवकांचा अक्षरशः फुटबॉल केला आहे. मित्रमंडळ चौक, स्वारगेट, दांडेकर पुलाजवळ रस्ता वाहून गेला आहे. रात्रीच्या वेळी काम केली जाते. 3 दिवसात रस्ता पुन्हा उकरतो. अधिकारी सोयीनुसार खासगी कामांना प्राधान्य देत असल्याचा आरोपही शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी केला. प्रशासनाच्या वतीने पथविभागाचे प्रमोद निर्भवणे यांनी खड्ड्यांचे प्रमाण वाढले असल्याची कबुली देताना पावसामुळे अडचणी येत असल्याचे सांगितले. रस्त्यांसाठी वापरण्यात येणारे हॉटमिक्स आणि कोल्ड मिक्स पावसामुळे उपयुक्त ठरत नसल्याचे सांगितले. पावसाची उघडीप मिळाल्यानंतर दुरुस्तीला वेग येईल, असा खुलासा त्यांनी केला. रस्त्यांबाबत 350 तक्रारी प्रलंबित असल्याची धक्कादायक कबुलीही त्यांनी दिली. रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी कारवाईची मागणी केल्यानंतर दुरावस्थेला जबाबदार कंत्राटदार, थर्ड पार्टी यंत्रणा आणि सल्लागार यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त महेश पाठक यांनी दिले. राष्ट्रीय महामार्गाबाबत नॅशनल हायवे अथॉरिटीशी बैठका झाल्या, मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मार्शल आर्ट प्रत्येकाने शिकण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार यांनी व्यक्त केलं. पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला अक्षय कुमार यांनी उपस्थिती लावली होती. हे शिबिर संभाजी उद्यान येथे भरवण्यात आले होते. अक्षय म्हणाला, सध्या घडणाऱ्या घटना पाहता प्रत्येकाने मार्शल आर्ट शिकणे गरजेचे आहे. शाळा महाविद्यालयात असताना मी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले नाही. नृत्याची मात्र मला लहानपणापासून आवड होती. माझा पहिला चित्रपट सौगंध 1990ला आला. त्याचे चित्रीकरण पुण्यातच झाले. यामुळे पुणे शहर मला आवडते. मी जो काय आहे तो आई वडिलांमुळे आहे. यामुळे मी देव मानत नाही. म्हणूनच या संदर्भातील ओ माय गॉड हा चित्रपट करताना आनंद वाटला. माझे मूळ नाव राजीव भाटिया आहे. हे नाव मी ज्योतिषाकडे बघून बदलले नाही. अक्षय कुमार हे नाव मी स्वतःच ठेवले. अक्षय कुमारने चाहत्यांशी मराठीमध्ये संवाद साधला. यावर निवेदक सुधीर गाडगिळ यांनी मराठी कोठे शिकला अशी विचारणा केली. यावर अक्षयने, माझ्या शेजारी टिचकुले नावाचे मराठी कुटुंब राहत होते, त्यांच्याकडून मराठी मी शिकलो. माझ्या खट्टा मिठ्ठा या चित्रपटात मी मराठी माणसांची व्यक्तिरेखा रंगवली होती. त्यांचे आडनाव चुटकुले असे ठेवले होते.
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याशी माझी केलेली तुलना हा माझा गौरवच आहे, अशी भावना स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली. कर्वे रस्त्यावरील सिद्धार्थ सभागृहात स्वप्नील जोशी यांच्याशी संवादाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे आयोजन शरद लोणकर यांनी केले. जोशी म्हणाले, भूमिकेशी एकरूप झाल्याने प्रसंगी काही भूमिका करण्यास मी ठाम नकार दिल्यानेच आध्यात्मिक भूमिकांमध्ये न अडकता अभिनय क्षेत्रात यशस्वी होऊ शकलो. सचिन पिळगावकर यांच्याशी माझी केलेली तुलना हा माझा गौरव आहे. महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर सचिनजींनी राज्य केले आहे. तसेच अभिनेते म्हणून सचिनजी फार मोठे आहेतच, शिवाय माणूस म्हणूनही ते कितीतरी मोठे असल्याचा अनुभव मी घेतला आहे. श्रीकृष्णाच्या भूमिकेनंतर आध्यात्मिक मालिकांमधून बाहेर पडताना मी ठामपणे पुढील कालावधीमध्ये श्रीकृष्णाची भूमिका करण्यास नकार दिला. त्यामुळे मी त्या भूमिकेमध्ये अडकून पडलो नाही. दूरचित्रवाणी, मालिका, नाटक आणि चित्रपट या तीनही क्षेत्रांमध्ये मला अभिनय करण्यास आवडतो. नाटकासाठी पूर्ण वेळ देऊ शकत नसल्याने अनेक वर्षे नाटकांमध्ये काम करू शकलो नाही. मात्र सध्या वेळ उपलब्ध झाल्यानेच नाटकात काम करत आहे. पुस्तकांचे अधिकाधिक वाचन करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त माहिती आणि ज्ञान पुस्तकांच्या माध्यमातून आत्मसात होते, त्याचा जीवनामध्ये मोठा उपयोग होतो. स्पर्धेच्या युगात आपण वेगवान पद्धतीने जीवन जगताना पूर्वीच्या काळी छोट्या छोट्या गोष्टींसाठी लागणारा वेळ आणि त्यातून मिळणारा आनंद आपण हरवून बसलो आहोत. दुनियादारी चित्रपटाच्या माध्यमातून काम करताना हा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही जोशी यांनी सांगितले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. उत्तराखंड येथील महाप्रलयात अडकलेल्या भाविकांची सुटका करताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी केले. अजित प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शहीद जवान शशिकांत पवार, गणेश आयरराव यांच्या पत्नी, विंग कमांडर डॅरियल कॉन्स्टॅलिनो यांच्या भगिनी यांना वीर गौरव पुरस्कार जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. NDRFचे कमांडंट अलोक अवस्थी, खासदार वंदना चव्हाण, महापौर वैशाली बनकर, मानाचे अध्यक्ष अंकुश काकडे, विशाल तांबे, श्रीकांत पाटील, मंगेश गोळे यावेळी उपस्थित होते. सुनील तटकरे म्हणाले, उत्तराखंड येथील महाप्रलयात अडकलेल्या भाविकांची सुटका करताना शहीद झालेल्या महाराष्ट्रातील 2 जवान आणि एका विंग कमांडर यांच्या मुलांच्या आणि कुटुंबियांच्या मदतीची सर्वांनी जबाबदारी घ्यावी. उत्तराखंडातील महाप्रलयात हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलवताना सैन्याने जीवाची पर्वा केली नाही. मदत कार्य करताना शहीद झालेल्या जवानांपैकी 3 जण महाराष्ट्रातील होते. त्यांच्या कुटुंबियांना यामुळे जबरदस्त आघात झाला. 2 जवानांची छोटी मुले आहेत. त्यांच्या शिक्षणाची कुटुंबियांना मदत व्हावी यासाठी सर्वांनी जबाबदारी घ्यावी. कमांडंट अवस्थी म्हणाले, उत्तराखंडातील महाप्रलयात अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी सैन्याने हेलिकॉप्टरचा वापर केला. मात्र हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी तेथे हेलिपॅड तयार करण्यात आले नव्हते. त्यामुळे तेथे हेलिकॉप्टर उतरवणे आणि पुन्हा उड्डाण करण्यात प्रत्येक वेळी धोका होता. त्यातच ही घटना घडली. या घटनेमुळे जवानांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र त्यांना मदतीसाठी केलेल्या या कार्यक्रमामुळे आणि पाठिंब्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत देशाची सेवा करण्यास प्रेरणाच मिळते. यावेळी शहीद कुटुंबियांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी अजित प्रतिष्ठान घेईल, असे अंकुश काकडे यांनी सांगितले. कुस्तीगीरांसाठी दत्तक योजना सुरू करण्यात येणार असून त्याची सुरुवात माझ्यापासून करतो, असे प्रतिपादन आमदार गिरीश बापट यांनी केले. शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आमदार गिरीश बापट यांच्या विशेष प्रयत्नातून शहरातील 12 जुन्या तालमींच्या नूतनीकरणासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नूतनीकरणाचा भूमिपूजन समारंभ पुणे विद्यार्थी गृहाच्या मुकुंद व्यायामशाळा येथे आमदार गिरीश बापट आणि पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ऑलिम्पिकवीर मारुती आडकर, NIS कुस्ती कोच संध्या पानबुडे, माधुरी पवार आणि गुलशे तालमीचे वस्ताद प्राध्यापक विजयराव जाधव उपस्थित होते. या तालमींच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालेल्या तालमींमध्ये लोखंडे तालीम, निंबाळकर तालीम, गुलशेची तालीम, राष्ट्रीय तालीम संघ, हमालाजी तालीम, औंधगाव तालीम संघ, गोकुळ वस्ताद तालीम, कडबे आळी तालीम, खजिना विहीर तालीम, मुकुंद व्यायामशाळा, नेनेघाट व्यायामशाळा आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र यांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना बापट म्हणाले, गावागावांमध्ये भरल्या जाणाऱ्या जत्रांमध्ये कुस्तीगिरांनी जास्त सहभागी न होता आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे ध्येय ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी मातीवरील कुस्तीचा सराव कमी करून मॅटवरील सराव वाढवावा. कुस्ती क्षेत्रात पुणे जिल्ह्यातील मल्ल जास्त वाढावे यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींना एकत्र करून 5-5 मल्ल दत्तक घेण्याची योजना सुरू करण्यात येणार असून त्याची सुरुवात माझ्यापासून करतो, असे प्रतिपादन बापट यांनी केले. पोळ म्हणाले, क्रीडा क्षेत्रामध्ये पूर्वीसारखी नोकऱ्यासंदर्भात परिस्थिती राहिलेली नाही. शासन प्रत्येक खेळाडूस उच्च श्रेणीची नोकरी देत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या मॅटवरील कुस्तीचाच जास्त प्रभाव असल्याने मातीवरील कुस्तीवर जास्त सराव न करता मॅटवर करावे. शासनाने शहरातील जुन्या तालमींच्या दुरुस्तीचा घेतलेला विषय स्तुत्य असून जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कुस्तीगिरांना सोयी सुविधा पुरवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची आजवर कोणीही समीक्षा केली नाही, हे दुर्दैव आहे, अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते दादा इदाते यांनी व्यक्त केली. पुणे मराठी ग्रंथालय आणि भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजलेल्या कार्यक्रमात रवींद्र गोळे लिखित पथिक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ग्रंथालयाचे अध्यक्ष मनोहर दाते, सहकार्यवाह डॉक्टर अनुराधा कुलकर्णी, शाहीर दीनानाथ साठे, मुकुंदराव अनगळ आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी इदाते म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी मोठ्या प्रमाणात वाङ्मयीन साहित्य निर्माण केले असून ते साहित्यरत्न म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांच्या साहित्याची आजवर कोणीही समीक्षा केली नाही, हे दुर्दैव आहे. अण्णाभाऊ साठे हे दलितांमधील पहिले साहित्यिक असून त्यांनी गोरगरीब कष्टकऱ्यांची दुःखे आपल्या साहित्याद्वारे मांडली. पुरुषाचा स्वाभिमान, स्त्रीचं शील आणि राष्ट्राचं स्वातंत्र्य हे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं सार आहे, असेही त्यांनी नमूद केले. नटरंग संस्थेच्या वतीने नव्या कलाकारांसाठी अभिनय प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ महिला कलावंत लीला गांधी, सुहासिनी देशपांडे, आशू, अरुणा भट, शमा वैद्य, जयमाला इनामदार, भारती गोसावी, प्रतिभा दाते, मंजुषा जोशी, ज्योती चांदेकर या अभिनयाचे प्रशिक्षण देणार आहेत. नटरंग संस्थेने हा अभिनय प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे ठरवले आहे. आपले आयुष्य रंगभूमीकरता खर्ची घातलेल्या या ज्येष्ठ महिला नाट्यकलावंत मराठी रंगभूमीला नवे रूप देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. आपल्या अनुभवाचा खजिना तरुण पिढीसमोर खुला करतानाच अभिनयाचे धडेही त्या देणार आहेत, अशी माहिती नटरंग संस्थेचे जतीन पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री लीला गांधी, रजनी भट, अरुणा भट, आशू, ज्योती चांदेकर, जयमाला इनामदार, सुहासिनी देशपांडे, मंजुषा जोशी, प्रतिभा दाते, शमा वैद्य आदी उपस्थित होत्या. नटरंग संस्थेच्या वतीने घोले रस्ता येथील महात्मा फुले संग्रहालयात गुरुवार, शनिवार आणि रविवार सायंकाळी 6 ते 8 या वेळेत हे प्रशिक्षण वर्ग सुरू राहणार आहेत. शिवाय नवी आणि जुनी नाटके पुन्हा रंगभूमीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गाजलेली नाटके पुनरुज्जीवित करण्यात येणार आहेत. अभिनेते सतीश तारे आणि प्रकाश इनामदार यांच्या नावाने पुरस्कार देऊन नवीन पिढीतील कलाकारांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे जतीन पांडे यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज.
बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.